हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजपासून आपला जो काही कॉमर्स फॅकल्टीमधील व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, ज्याला आपण म्हणतो ओसीएम, या विषयाच्या मित्रांनो आज आपण अभ्यासक्रमाला सुरुवात करत आहोत. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एमकॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मुलांनो, आता आपण आपला जो कॉमर्स फॅकल्टीचा व्हेरी अकाउंट नंतर सेकंडरी व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन म्हणजेच ओसीएम, या विषयाचा मित्रांनो अभ्यासक्रम मी जो सिलेबस आहे तो आपण एकदा समजून घेऊया. तर बघा मुलांनो, आपल्याला टोटली आपल्या ह्या पूर्ण विषयामध्ये 8 प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे आणि 8 प्रकरण तुमच्या समोर आहे. तर बघा, पहिलं प्रकरण आहे आपलं व्यवस्थापनाची तत्वे. मुलांनो, पहिलं प्रकरण आहे व्यवस्थापनाची तत्वे. यामध्ये मुलांनो आपल्याला व्यवस्थापनाच्या तत्वांचा अभ्यास करायचा आहे, तत्वांचे महत्व आहे, तत्वांचं स्वरूप आहे, या जे काही महत्वाचे प्रश्न आहे हे आपल्याला हे पहिल्या प्रकरणामध्ये क्लिअर करायचे आहे. त्यानंतर मुलांनो आपलं प्रकरण क्रमांक 2 आहे व्यवस्थापनाची कार्य. मुलांनो, व्यवस्थापनाची कार्य यामध्ये आपली जी काही 6 व्यवस्थापनाची कार्य आहे ती आपण या प्रकरणामध्ये क्लिअर करणार आहोत. त्यामध्ये नियोजन असेल, संघटन असेल, कर्मचारी व्यवस्थापन असेल, निर्देशन असेल, समन्वय आणि नियंत्रण, ही 6 कार्य आपल्याला डिटेलमध्ये या प्रकरण क्रमांक 2 मध्ये क्लिअर करायची आहे. त्यानंतर मुलांनो प्रकरण क्रमांक 3 आहे उद्योजकतेचा विकास. तिसरं प्रकरण आहे उद्योजकतेचा विकास. मुलांनो, ह्या प्रकरणामध्ये आपल्याला उद्योजक म्हणजे नेमकं ही कन्सेप्ट काय, ही संकल्पना समजून घ्यायची आहे. त्याचबरोबर उद्योजकाचे गुण असतील, उद्योजकाचे महत्व असतील, उद्योजकाची वैशिष्ट्ये असतील, ही सर्व काही महत्वाची प्रश्न ही प्रकरण क्रमांक 3 मध्ये आपल्याला क्लिअर करायची आहे. त्यानंतर प्रकरण क्रमांक 4 आहे व्यवसाय सेवा. मुलांना चौथ्या प्रकरणामध्ये आपल्याला व्यावसायिक सेवा ज्या आहेत त्या पूर्णपणे क्लिअर करा. त्याच्यामध्ये विमा सेवा असतील, बँकिंग सेवा असेल, कम्युनिकेशन असेल, या सर्व काही ज्या संकल्पना आहे, विमा, बँकिंग, त्याच्यानंतर गोदाम, या संकल्पना आपल्याला ह्या चौथ्या प्रकरणामध्ये क्लिअर करायच्या आहे. आणि मुलांना चौथं प्रकरण जे आहे प्रकरण क्रमांक 4, हे आपल्या सिलेबस मधलं सर्वात महत्वाचं आणि आयएमपी प्रकरण आहे. या प्रकरणावर बोर्ड परीक्षेमध्ये जवळजवळ 30 मार्काचे प्रश्न विचारले जातात. 30 मार्काला आपल्याला हे चौथं प्रकरण आहे. त्यापुढे आपण आयएमपी प्रकरणाचा व्हिडिओ स्पेशली घेणार आहोत, त्यामुळे तुम्हाला ते समजेल, फक्त तुम्हाला माहित असावं म्हणून लक्षात राहू द्या. त्यानंतर प्रकरण क्रमांक 5 आहे व्यवसायातील उभारत्या पद्धती. म्हणजे मुलांना ज्या काही व्यवसायामध्ये पूर्वी बघा जो व्यवसाय व्हायचा परंपरागत पद्धत होती, म्हणजे ऑफलाईन व्यवसाय केला जायचा. आता आपण बघतो की बऱ्यापैकी व्यवसाय हे ऑनलाईन झालेले आहे. फ्लिपकार्ट, अमेझॉन यासारखे डिजिटल ऍप्स आहे की त्याद्वारे आपण शॉपिंग करू शकतो, व्यवसाय करू शकतो. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण वस्तूची खरेदी विक्री करू शकतो. पूर्वीच्या काळामध्ये परंपरागत प्रत्यक्ष वस्तूची खरेदी विक्री व्हायची, आता आपण प्रत्यक्ष प्लस ऑनलाईन, म्हणजे काही पद्धत बदलली. उभरत्या पद्धती म्हणजे नवीन पद्धतीच्या विकसित झाल्या, ऑनलाईन पद्धती, ई व्यवसाय, इलेक्ट्रॉनिक व्यवसाय, ते आपल्याला ह्या 5व्या प्रकरणामध्ये क्लिअर करायचं आहे. त्यानंतर प्रकरण क्रमांक 6 आहे व्यवसायाची सामाजिक जबाबदारी. आता मुलांना तुम्ही एक व्यावसायिक म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी म्हणजे तुमची ग्राहकाप्रती काय जबाबदारी आहे, तुमची एक व्यावसायिक म्हणून कर्मचाऱ्याप्रती असलेली जबाबदारी, तुमचा एक व्यवसाय म्हणून शासनाप्रती तुमची काहीतरी जबाबदारी असणार आहे, समाजाप्रती तुम्ही काहीतरी देणं लागतात, समाजाप्रती एक व्यावसायिक म्हणून आपली जबाबदारी असते. त्या सर्व काही जबाबदाऱ्या आपल्याला प्रकरण क्रमांक 6 मध्ये क्लिअर करायच्या आहे. त्यानंतर प्रकरण क्रमांक 7 आहे ग्राहक संरक्षण. 7वं प्रकरण आहे ग्राहक संरक्षण. मुलांनो, याच्यामध्ये तुम्हाला जे काही ग्राहक संरक्षणाच्या पद्धती असतील त्या पद्धती क्लिअर करायच्या आहे, ग्राहकाचे अधिकार क्लिअर करायचे आहे. ग्राहक म्हणून ग्राहक हा बाजारपेठाचा राजा आहे. ग्राहक आणि बाजारपेठ यांच्यातला संबंध तुम्हाला या प्रकारामध्ये मुलांनो क्लिअर करायचा आहे. त्यात ग्राहकाची भूमिका तुम्हाला या प्रकरणामध्ये क्लिअर करायची आहे. आणि शेवटचं प्रकरण क्रमांक 8 आहे विपणन, ज्यालाच मित्रांनो म्हटलं जातं मार्केटिंग. विपणन म्हणजे काय, मार्केटिंग. तर मुलांनो, याच्यामध्ये विपणनाचे विभिन्न वेगवेगळे प्रकार आहेत, ते प्रकार आपल्याला समजून घ्यायचे. त्याचबरोबर मुलांनो, मार्केटिंग हा एक जाहिरातीचा भाग आहे. मार्केटिंग म्हणजे विपणन म्हणजे काय, ही संकल्पना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने यामध्ये समजून घ्यायची आहे. त्याचबरोबर मुलांनो, विपणीचे प्रकार झाले, विपणीची कार्य असतील, म्हणजे विपणनाची कार्य आपल्याला यामध्ये वेगवेगळे पद्धतीमध्ये जी कार्य सांगितलेली आहे ती कार्य सुद्धा आपण या 8 नंबरच्या प्रकरणामध्ये
क्लिअर करणार आहोत. तर अशा पद्धतीने मुलांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपला जो विषय आहे ओसीएम या विषयाचा आपण जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपण समजून घेतला. त्याचबरोबर मुलांनो आपल्या कॉमर्स फॅकल्टी मधला जो विषय आहे अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स या विषयाच्या ऑनलाईन लेक्चरला आपण सुरुवात केलेली आहे. त्या विषयाचे ऑनलाईन लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही त्या विषयाची लेक्चर आपल्या चॅनलवर बघू शकतात. मुलांना तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.